अकॅडमीचे प्रमुख सन्माननीय शंकर सर होरसाळे, शंकरराव होरसाळे सर, मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. करिअर अकॅडमीची प्रशिक्षणार्थी गुणवंत विद्यार्थिनी उमा पाचपुते या सत्कार प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आज या ठिकाणी उमाचा सत्कार अतिशय उत्साहामध्ये भव्य दिव्य या स्वरूपामध्ये पार पाडला. तर खरं तर मी एक ग्रामस्थांना सांगू शकतो की उमाच्या आई वडिलांचा खरं तर एक सत्कार झाला पाहिजे. आजोबांचा विशेष करून की माझी मुलगी पोलीस व्हावी. उमाच्या खरं तर आई वडिलांसाठी एकदा जोरदार मनापासून टाळ्या वाजवा. माजी सरपंच मालनताई दौंडकर यांनी करायचं आहे, त्यांना विनंती आहे यांचा सत्कार करण्यासाठी तुम्ही मंचावरती यायचंय. समोर पाहिजे सगळं. या गावामध्ये मी प्रथमच सत्कार प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहे. या गावाने मला भरभरून प्रेम दिलं, माझा सत्कार केला, त्यांचंही मनापासून मी सुरुवात झाली. मी माझ्या पत्नीला ट्रेनिंग देऊन पोलीस केलं आणि ती पुणे जिल्ह्यामध्ये 67 मार्क्स घेऊन पुणे जिल्ह्यात पहिली आली होती. आणि खरं तर माझ्या पत्नीचा पायगुण असावा, कारण जशी माझी पत्नी आमच्या घरामध्ये आले, मुद्दामून सांगतो सासरवाडी माझी, कारण तिच्यामुळं या ठिकाणी मी उभा आहे, या ठिकाणी असा सत्कार होतो. याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकाणी त्या ठिकाणी आमचं पाय धुवून सत्कार केला जातो. कुणाला एवढी मोठी संपत्ती आहे का? 200 पेक्षा जास्त पोलीस घडवलेत. आणि गेल्या वेळेस 2023 मध्ये सर्वात मोठा, मी माझा अभिमान किंवा मोठेपणा सांगत नाही, लक्षात घ्या, सासऱ्यांनी सांगितलं चिंचोशी असो, भोवळ असो किंवा हा आमचा परिसर असो, पाहुणं तुम्ही या ठिकाणी बॅनर लावा. कुणालाच माहित नाही, आतापर्यंत मी कुठेही बॅनर लावलेले नाही. तुम्हाला जर आपल्या अकॅडमीकडे यायचं असेल, आपले सरपंच वाडेकर प्रत्येक वेळेस येत असतात, त्यांना विचारा. काळवे अकॅडमीकडे जायचं असेल तर कुठेही बॅनर नाही आणि त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्धी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला एटीएम घड्याळ माहितीये का? एटीएम घड्याळाला कुठं टीव्हीला तुम्ही कधी जाहिरात पाहिली का? सर्वात महत्वाचा तुमचा निकाल असतो. 2026 मध्ये एकूण रेग्युलर येणारे विद्यार्थी होते 75 आणि त्यामधले 64 विद्यार्थी मी भरती केलेले, 64 विद्यार्थी. आणि चालू भरतीला आता पहा, सरपंचांना मी सांगू इच्छितो, आता सध्या चालू भरती आहे, फक्त 50% विद्यार्थी उपस्थित आहे. चालू भरतीला 45 पेक्षा जास्त विद्यार्थी भरती झाले आणि अजून जवळपास 40 ते 45% भरती शिल्लक आहे. मुंबईत शॉर्टकट सांगतो पहा, या ठिकाणी आपल्याच खेड तालुक्यातला कावडे म्हणून एक विद्यार्थी उभा राहा, कावडे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा जो कावडे विद्यार्थी आहे, दोघेही सख्खे भाऊ आहे, दोघेही सख्खे भाऊ. त्याचा अजून ग्राउंड बाकी आहे, अजून निकाल बाकी आहे, रिझल्ट बाकी आहे, फायनली मेरिट लिस्ट बाकी आहे. 1 मार्काने हजारो मुलं फेल होतात, सरांना माहिती आहे, सर पोलीस झालेले. परंतु मी खात्रीशीर सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, हे दोघेच्या दोघे सख्खे भाऊ महाराष्ट्र पोलीस होणार म्हणजे होणार. तरवाडी त्यामुळे ती करावं लागते. मला कुणाची परमिशन घ्यायची आहे, पार्टनरशिप मध्ये अकॅडमी हा प्रकार नाही. स्वतः मी मालक आहे, सकाळी 3:30ला उठत असतो. मुलांना विचारत आपला रगडा वर्कआउट बरेचसे प्रकार असतात. ग्रुपला तुम्ही असाल कदाचित 40 कोणतरी म्हटलं मला इथं सरलेस नाचतात, की जे दररोज वर्कआउट करतो ना त्याचं ते फळ आहे. अजूनही मला किती सांगा, मी कोणालाच ऐकणार नाही, मला डान्स खूप आवडतो.
कुणीतरी स्थानिक एक कोणतरी मान्यवर किंवा जे ग्रामस्थ म्हटले तिला घडवलं आहे, हे असं नाचणं, असं डान्स करणं हे साहजिकच आहे. कारण त्या गुरुला, त्या शिष्याला सर्वात जास्त आनंद त्या दोघांनाच होतो. याच्या मागं कारण लक्षात घ्या. त्यांची मेहनत प्रयत्नामध्ये महाराष्ट्र पुढे झालेली आहे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार काय वाटत. सासरे सीताराम पानसरे हे ज्यावेळेस तळेगावला येत असतात, आल्यानंतर आता ह्या गावातल्या काही मुली आहेत, त्याच्यानंतर मस्के ते पाहुणेच आहेत, ते मुली आहेत, वाडेकर आहे यांची मुलगी या ठिकाणी आहे. ह्या मुलांना खाली ऑफिसमध्ये बोलवल्यानंतर सर मला खूप टेन्शन यायचं. का टेन्शन यायचं? कारण ते मला म्हणायचे, पाहुणं आमच्या गावात आडनाव आहे बरं का, त्यामुळे हे नाही सर्व भरती झालीच पाहिजे आणि आमच्या भागात, आमच्या गावात दरवर्षी मिरवणूक ही निघालीच पाहिजे असं ठणकावून सांगितलं त्यांनी मला. गेल्या वेळेस भौलमध्ये, गेल्या वर्षी आपल्या भौलमध्ये मिरवणूक निघाली, तुम्हाला कदाचित माहित असेल बरोबर. मयुरी भाल्लेराव या ठिकाणी पोलीस झालेली आणि आता दुसरं वर्ष आहे या ठिकाणी उमा पाचपुते भरती झालेली आहे आणि अजून पण वाडेकरची त्यांची खूप इच्छा आहे की तिचीही त्या ठिकाणी मिरवणूक निघाली पाहिजे. मी एक मनात विचार करतो, अरे बाबा हे काही कंपनीत लावायचं नाहीये, कारण हे वाटतं एवढं सोपं नाही. कारण एक एक वर्ष, दीड वर्ष जो प्रामाणिक कष्ट करतो ना त्यालाच त्या ठिकाणी यश मिळत असतं. ते आले आणि तुम्ही विषय काढला, मला टेन्शन मात्र नक्कीच येतं. आणि खरं तर सासऱ्यांसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का तुम्हाला सांगतो, या गावामध्ये राहून पूर्ण मुलांचं कॅन्टीनचं नियोजन ते पाहतात, त्यांना खूप आनंद वाटतो. आणि ह्याच मुलांना नाही तर इतर जी मुलं असतात, आपल्या पाठीमध्ये एक छोटस ग्राउंड आहे, त्या ग्राउंड मध्ये असा गोळा टाक, तसा गोळा ते टाक सांगत असतात. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पहा, लक्षात घ्या, प्रामाणिक कष्ट करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा पोलीस होणार याची मी 100% खात्री देऊ शकतो. उमा पहिल्या भरतीमध्ये भरती झालेली बरोबर, ती ह्याच ठिकाणी थांबणार नाही. तिचा PSIचा पूर्व अभ्यास कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यावेळेस ती ट्रेनिंग वरून आल्यानंतर, तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर 100% या गावामध्ये PSI होणार आहे. आणि पुन्हा या ठिकाणी आम्हाला तुम्ही बोलवणार आणि पुन्हा तुम्ही आमचा सत्कार नक्की करणार सरपंच. आता जे काय आहे ते मला ते पठाण सरांना सगळं माहित आहे, ते तुम्हाला एकदम डिटेल सांगतील. प्रत्येक कार्यक्रमात त्या ठिकाणी उपस्थित असतात, ग्रुपला बोलत असतात, मार्गदर्शन करत असतात. अशा सर्वांच्या सहमतीने या ठिकाणी हे यश प्राप्त झाले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असे शिबिर राबवले पाहिजे की स्पर्धा परीक्षा. मॅडम तुम्हाला तर गोकुळे मॅडम नाही का, मॅडम सांगत असतात तुमचं पण अभ्यासिका आहे, स्पर्धा परीक्षा वगैरे नाही का, तर त्याबाबत प्रत्येक गावामध्ये जनजागृती हे खूप म्हणजे झालीच पाहिजे. लक्षात घ्या, आपण म्हणतो मी मराठा आहे, मी ओपन आहे, माझं काम होत नाही, हे एकदम चुकीचं आहे. उमा ओपन नाही, सांगली सोलापूर काय झालंय, प्रत्येक जिल्ह्यात आपले विद्यार्थी, त्यामुळे माझ्या लक्षात राहत नाही, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले विद्यार्थी भरती झाले. हे दोघं नवरा बायको पोलीस झाली. सांगली ग्रामीणला जिल्ह्यात दुसरी आलेली, आपली पोरं फक्त भरती होत जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दुसरी आलेली, लक्षात घ्या. आणि हाही विद्यार्थी मुंबईला भरती 100% होणार. शासनाचं म्हणजे आपण जर त्यांच्या रो हाऊस मध्ये जर राहिलो नाही, त्या ठिकाणी 7,500 रुपये घरभाडं असते. किती? आता आपला जरी बंगला असेल. आणि विशेष सांगायचं म्हणजे मुद्दाम म्हणून सांगतोय थोडा वेळ, म्हणजे मुद्दाम म्हणून खोलात जातोय पहा. विनंती करतो की प्रत्येक गावामध्ये म्हणजे आपल्याच अकॅडमीला आले पाहिजे असं काही नाहीये मॅडम, परंतु जनजागृती ही झालीच पाहिजे. स्वतः मी
आता संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखतोय आहे. कोरोना काळामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी समज आलेली असेल शासकीय जॉब असणं किती गरजेचं आहे. फक्त मी पालकांना एक विनंती करतो की आपल्या पाल्याला बैलगाडा आणि मोबाईल याच्यापासून जर तुम्ही लांब ठेवलं आणि फक्त 1 वर्ष जर प्रामाणिक जर कष्ट केलं रात्रंदिवस 100% तुम्हाला जॉब मिळणार याची मी 100% खात्री देतो. आपल्या 3 गरजा मुख्य आहे तुम्हाला माहित आहे, अन्न वस्त्र आणि त्यामध्ये शासनाने नवीन एक ऍड केलं पाहिजे मोबाईल. बरोबर का नाही? अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल. मोबाईलमुळं एवढे विद्यार्थी वेगळ्या मार्गाला जातात. खूप वाईट परिस्थिती आहे. जागृत व्हा. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी अतिशय मार्मिक आणि मोलाचं मार्गदर्शन चिंचोशीमधील सर्व तरुण कार्यकर्त्यांना केलेलं आहे. या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते सन्माननीय धनंजय बापू पठारे शुभ आगमन झालेलं आहे. पाचपुते परिवाराच्या वतीनं त्यांचा छोटासा सन्मान होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी